आता महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर आता सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे। असंख्य मस्तवा लोण्यांच्या गोळ्यांनी भाजप फुगला अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे। आडनावातलं लोणी सत्तेच्या उकळीनं करपलं गेलंय असा निशाणा सुद्धा साधण्यात आलाय। संबंधितांना समज दिली हे तुणतुणं आता देवेंद्र फडणवीस वाजवणार असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधण्यात आलाय। तर या संदर्भात आजच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं गेलंय? भाजपचा लोण्याचा गोळा असा मथळा आहे। सत्तेचे आणि श्रीमंतांच्या लोण्याचे अनेकांना अजीर्ण होते, त्यातले एक भाजपचे बबन लोणीकर। असंख्य मस्तवा लोण्यांच्या गोळ्यांनी भाजप तरारून फुगलाय। भाजपचे आमदार बबन लोणीकर हे भाजपच्या सुसंस्कृत स्मरून सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना जे म्हणाले ते अमानुष आहे। भाजपच्या मंडळींना या सर्व योजना म्हणजे त्यांच्याच खासगी जहागिऱ्या वाटू लागल्यात। त्यातूनच तुझ्या बापाला मोदींनी पेरणीसाठी 6000 रुपये दिले अशी मस्तवालपणाची भाषा त्यांच्या तोंडातून बाहेर पडू लागली आहे। बबनराव, तुमच्या आडनावात लोणी असलं तरी सत्तेच्या उकळीनं बहुधा ते करपलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या संदर्भात काय करणार आहेत? मी संबंधितांना समज दिली आहे असं नेहमीच तुणतुणं ते वाजवतील। बबनराव, बळीराजाला 6000 रुपये तुम्ही तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचे पंतप्रधान स्वतःच्या खिशातून देत नाहीत। ही मदत सरकारच्या तिजोरीमधून दिली जाते आणि सरकारी तिजोरी जनतेच्या पैशांनी भरत असते। तेच पैसे तुमचे सरकार देत आहे, त्याच्या गमजा कसल्या मारता?